नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. जय महाराष्ट्र आयोजित व्हिजन 2030 पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, असोसिएट स्पॉन्सरशिप महाऊर्जा, सिडको आणि राजश्री लॉटरी, स्पेशल पार्टनर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तुम्हा सर्वांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. महाराष्ट्रानं नेहमीच देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. नामदार गोखल्यांपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत अनेक द्रष्टे नेते महाराष्ट्रानं दिले. महात्मा फुल्यांपासून ते र.धो. कर्व्यांपर्यंत अनेक समाजसुधारक, बाळशास्त्री जांभेकरांपासून ते आचार्य अत्र्यांपर्यंत सरकारला धारदार प्रश्न विचारणारे पत्रकार, चाफेकर बंधूंसारखे क्रांतिकारक महाराष्ट्रानं देशाला दिले आहेत. क्रीडा क्षेत्रात भारतरत्न सचिन तेंडुलकर, संगीतात भारतरत्न लता मंगेशकर ही सर्व मंडळी महाराष्ट्रातीलच. 2030चा महाराष्ट्र कसा असेल, कसा असावा हे म्हणूनच बघणं महत्त्वाचं ठरतं. आणि यासाठीच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं व्हिजन 2030 या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. राजकारण आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन केवळ विकासांवर, धोरणांवर, योजनांवर चर्चा व्हावी, काही विचारमंथन व्हावं, चिंतन व्हावं, हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. धोरण किती महत्वाचं असतं या संदर्भामध्ये मला एक खूप इन्साइटफुल वाक्य आज इथे सांगावंसं वाटतंय. विकास त्याला म्हणत नाही की जिथे गरीब कार खरेदी करतील, तर विकास त्याला म्हणतात जिथे श्रीमंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतील. आणि याच विकासावर चर्चा करण्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत. तुम्हा सर्वांचं, मान्यवरांचं मी वसुंधरा काशीकर परत एकदा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सभागृहामध्ये आगमन होतंय. आपण कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करणार आहोत. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आणि CEO श्री चंद्रमोहन पुपाला यांना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करावा. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक श्री प्रसाद काथे यांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमामागची जी संकल्पना आहे, भूमिका आहे, ती मांडावी. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मान्यवर, व्हिजन 2030 अशा शीर्षकांतर्गत ज्या वेळेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामागची भूमिका स्पष्ट होती की आमचं नाव जय महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या प्रती आमची अधिकची बांधिलकी आहे. बाकीच्या प्रत्येकाला बाईट जर्नलिझम करायचं असेल, आम्हाला त्याच्या पलीकडे जायचं आहे. आज काय घडतं हे तुम्ही सांगूच शकाल, पण आम्हाला पुढच्या 5-6 वर्षांमध्ये काय घडायला हवंय ते सांगायचं आहे. त्या माध्यमातून व्हिजन 2030ची संकल्पना आली आणि या परिषदेच्या माध्यमातून आपण एक गोष्ट अधोरेखित करतो आहोत की प्रत्येक माणसाला या महाराष्ट्राच्या भल्यासाठी काही ना काहीतरी योगदान करायचं आहे. मग जी माणसं या प्रत्यक्ष कृतीमध्ये थेट सहभागी असतात त्यांची मुलाखत, त्यांची चर्चा घडवून आपण तो विषय समोर आणावा. ज्या वेळेला हा विषय मांडला जाईल त्यावेळेला मी आपल्याला नम्रपणे हे सांगू इच्छितो की इथं मांडलेली सगळी मतं ही नोंदवली जाणार आहेत आणि ती नुसती नोंदवली जाणार नाही आहेत, तर आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि पुढची 6 वर्ष आज इथे जो शब्द दिला जातोय तो दिला गेलेला शब्द भविष्यात खरा ठरतोय का नाही हे तपासणार आहोत. येत्या काळामध्ये कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून आजचा संपूर्ण कार्यक्रम आणि यापुढे होणारे विविध कार्यक्रम ज्यात आपल्याला महाराष्ट्र कसा बदलून हवा आहे याची संकल्पना प्रकाशित होईल. तुम्हा सगळ्यांना त्याही कार्यक्रमाला यायचं आहे. तूर्तास आपले मान्यवर या पुढच्या चर्चेसाठी वाट पाहत आहेत. महाराष्ट्राचा आजवरचा प्रवास ज्या मान्यवरांमुळे प्रगतीपथावर गेला, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचा आपण आज सन्मान उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करणार आहोत. मी एकेकाचं नाव घेईल आणि त्यांनी कृपया व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यासाठी, महासन्मान स्वीकारण्यासाठी यावं अशी विनंती करेन. सर्वप्रथम आमंत्रित करते श्री निलेश भगवान सांबरे यांना.
मिताली हरसोले यांच्या वतीनं नील्स एंटरप्राइजेसच्या वतीनं पुरस्कार स्वीकारतात आहेत. आजच्या कार्यक्रमातला आपला शेवटचा महासन्मान पूनम बाबा सुमोळे, अमृत राजेंद्र महाडिक उद्योग व्यापार क्षेत्रासाठी यांना हा महासन्मान पुरस्कार देण्यात येतो आहे. यानंतर मी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक श्री प्रसाद काथे यांना विनंती करते की त्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे CEO आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री चंद्रमोहन पुपाला यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक श्री प्रसाद काथे यांना विनंती करते की माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांची ओळख महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून सगळ्या महाराष्ट्राला आहे, त्यांची मुलाखत घ्यावी आणि निश्चितच सगळ्यांना त्यांची 2030ची महाराष्ट्रासंदर्भातली व्हिजन काय आहे, 2030चा महाराष्ट्र कसा असेल आणि त्यासाठी ते काय करणार आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. 5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, ती वाढवण्याच्यासाठी आपण अधिकाधिक मेहनत पायाभूत सुविधांवर घ्यायची का मंदिरं बांधायची? मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. कारण ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नसतो, जो समाज तेजस्वी नसतो, ज्या समाजामध्ये प्रेरणा नसते, जो समाज गुलामगिरीच्या मानसिकतेत असतो, असा समाज हा कधीच प्रगती करू शकत नाही. भारताचा इतिहास बघा, जेव्हापासनं भारताचा तेजोभंग सुरू झाला तेव्हापासूनच भारत गुलामगिरीत गेला. त्यामुळे आपलं तेज, आपले संस्कार, आपली संस्कृती, आपले विचार हे महत्त्वाचे असतातच आणि ते टिकवलेच पाहिजे. त्यामुळे मंदिर बांधणं हे देखील महत्त्वाचंच आहे. आणि आज तर आर्थिकदृष्ट्या विचार केला, एक मंदिर तिथे बांधल्यानंतर 10 कोटीपेक्षा जास्त पर्यटक जर त्या ठिकाणी जात असतील तर अर्थव्यवस्थेला त्याचा किती फायदा होणार आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. पण त्याचसोबत हे सरकार मंदिर बांधून थांबलेलं नाही. अभूतपूर्व गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरवर या सरकारने केली आहे. आज ज्यावेळेस 5 कोटी घरं तयार होतात, 11 कोटी शौचालय तयार होतात, 55 कोटी लोकांना पिण्याचं पाणी घरामध्ये मिळतं, रस्ते तयार होतात, पुलं तयार होतात, एअरपोर्ट तयार होतात, बंदरं तयार होतात, हायवेज तयार होतात, ग्रामसडक तयार होते. या प्रत्येक गोष्टीमध्ये एकीकडे इन्व्हेस्टमेंट येते, त्यातनं जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होतात, त्यातनं विकास होतो. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणंही महत्त्वाचं आहे आणि मंदिर बांधणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. एक जिव्हाळीचा प्रश्न महाराष्ट्रात नक्कीच विचारला जातो, पुढे काय? या परिषदेत आपण 2030ची चर्चा करतोय. 2030ला म्हणजे 2030 मध्ये देवेंद्र फडणवीस कुठे असतील? जीना या मरना या, इसके सिवा जाना का, इथेच राहणार. क्या बात है. याची व्याख्या महाराष्ट्र घ्यायचं, भारत घ्यायचं, काय घ्यायचं काय? बघा, राजकारणामध्ये उद्या काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. आणि मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षामध्ये आपले निर्णय आपण घ्यायचे नसतात. वरिष्ठांनी निर्णय घेतला की त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला काम करायचं असतं. त्याच्यामुळे जो निर्णय माझे वरिष्ठ घेतील, माझा पक्ष घेईल, त्याप्रमाणे मी काम करेन. गड किल्ले हे महाराष्ट्राचं वैभव आहे, पण अनेक ठिकाणी अजूनही दुरावस्था कुठे कुठे आपल्याला दिसून येते. तर त्या संदर्भात आपलं धोरण काय असेल? नाही, अगदी खरं आहे. आज आपण आजही बघितलं तर एन्व्हायरमेंट, पर्यावरणपूरक पर्यटन असलं पाहिजे खरं म्हणजे. पण आज आपण परदेशामध्ये जातो. मी अनेक देशामध्ये गेलेलो आहे. मी 30 वर्षाला आमदार आहे, मंत्री राहिलेलो आहे 10 वर्ष. पण अनेक ठिकाणी आम्ही जातो त्यावेळेला आम्हाला तिथे पाहून आश्चर्य वाटतं. आम्ही कौतुक करतो, बापरे केवढी स्वच्छता, काय या ठिकाणी टापटीप आहे. म्हणजे छोटा कागदाचा तुटका सुद्धा कुठे खाली पडलेला आपल्याला त्या ठिकाणी आढळत नाही. लोकांची तिथली मानसिकता झालेली आहे. लोक त्या ठिकाणी ते सगळं स्वीकारलेलं आहे, अंगीकारलेलं आहे. पण आमच्याकडे आम्ही ज्या वेळेला गडकिल्ल्यावर जातो, आपण अनेक वेळेला बघतो कोणी पोळपोरांना मारतायत, ठोकतायत, कोणी दारू पीत बसलाय, कोणी सिगरेट पीत बसलेलं आहे, कोणी नशा करतंय, चहाचे टपऱ्या कॅटल्याला फिरतायत, ते ग्लास घेतले की आपण रस्त्यावरच टाकतोय, प्लास्टिक तर आपण सर्रास रस्त्यात फेकतोय. मला वाटतं हे फार कुठे थांबलं पाहिजे, संपलं पाहिजे. आपल्यामध्ये सुद्धा ते अनुकरणीय झालं पाहिजे, जागरूकता त्या संदर्भामध्ये आली पाहिजे. पण दुर्दैवाने अजूनही
ते फार कमी प्रमाणामध्ये. आणि म्हणून मला वाटतं की जोपर्यंत आता बीचेस बघा, बाहेर गेलं तर इतके क्लीन बीच आहे आणि आपल्याकडे आपण गेलं तर काय अवस्था असते आपली. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मग गडकिल्ले असतील, धार्मिक स्थळं असतील, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे, तिथे थुंकणे, हे तर आमचं सगळ्याच आता त्याला काही हेच नाही आहे, लिमिटच राहिलेलं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तेही थांबलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये प्रचार प्रसार झाला पाहिजे. स्वच्छता ही असली पाहिजे. जोपर्यंत आम्ही पर्यावरणपूरक पर्यटन करणार नाही तोपर्यंत लोक पण मग तिकडे थोडंसं जायला कचरतात. आणि खरं अनेक ठिकाणी आता आम्ही आता सुरुवात केलेली आहे. आम्ही अनेक ठिकाणी आता सफाईचे कॉन्ट्रॅक्ट देतोय, टेंडर देतोय. त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त स्वच्छता कशी ठेवता येईल, पर्यावरणपूरक हे सगळं कसं करता येईल, या संदर्भामध्ये आमचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न त्या ठिकाणी आहे. तर एखादं पर्यटन स्थळ नव्यानं विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे का, किंवा एखाद्या पर्यटन स्थळाचा पुनर्विकास करण्याचा मानस आहे का? एखादं नाही, अनेक ठिकाणी. आता विदर्भामध्ये आम्ही तर वॉटर स्पोर्ट्स करतो आहोत. मोठी मोठी धरणं आमची त्या ठिकाणी आहेत. वॉटर स्पोर्ट्स करतोय. आता देवेंद्रजीने एका कामाचं उद्घाटन केलं, 250 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी दिलेत. आता पुन्हा अनेक ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की आम्ही आता मोठा निधी त्यासाठी ठेवलेला आहे. आणि नुसतं तिथेच नाही तर मग सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आता मी ताज हॉटेलची कॉन्टॅक्ट केलेला आहे, MOU झालेला आहे. त्यांना आम्ही जमीन आता हँडओव्हर करतोय. पण निश्चित या बाबतीमध्ये माझं मत हे आहे की जागा बांधणे, त्या भाड्याने देणे, त्यातून पैसे कमवणे हे एक डिपार्टमेंटचं काम नाही. हे आमचं पर्यटन खात्याचं कामच नाही. तुम्ही जागा आहेत, तुम्ही लोकांना द्या PPPवर, चांगलं एक मॉडेल तयार करा, त्यांच्याकडून काय मिळेल ते घ्या. यातून नुसतं जागेचं भाडं नाही तर त्यातून रोजगारचा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक गोष्टी आहेत त्याला जोडून की त्या 50-60 घटकांवर तो परिणाम करत असते पर्यटन. आणि मग त्यातूनही मोठी अर्थव्यवस्था उभी राहते, त्यातूनही मोठा फायदा होत असतो, रोजगार निर्माण होत असतो. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आता मी या 8 दिवसामध्ये 50-60 टेंडर काढलेले आहेत की बाबा लोकांना ज्यांना जागा घ्यायची ते लगेच डेव्हलप करा. अन्यथा अनेक ठिकाणी जागेवर नुसते अतिक्रमण झालेले आहेत, गुरं चरतायत, काही त्या जागेचा उपयोग नाही. लोक येतात, झोपड्या बांधतात, टपऱ्या बांधतायत. करायचं काय मग त्याचं? आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटनाला चालना द्यायची असेल तर याच्यामध्ये थोडं लिबरल राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जर लिबरल राहाल तर मला वाटतं पर्यटन खातं पुढे जाईल. तुमच्या व्हिजन मधला 2030चा महाराष्ट्र तुम्ही आम्हाला सांगावा. महिलांच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण एखादा दृष्टिकोन ठेवतो किंवा ज्या वेळेला आपली एखादं विजन आपलं ज्या वेळेला ठेवतो त्यावेळेला सर्वप्रथम तर कुठल्याही महिलेची ही अपेक्षा असते की तिला स्वतःच्या समान अधिकारासाठी लढावं लागू नये किंवा त्याच्यासाठी फार कष्ट करावे लागू नयेत. आणि ते जर मिळाले तर मला असं वाटतं की ती राज्याच्या आणि देशाच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. कारण युजली आताही जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं असेल किंवा देशाच्या लोकसंख्येमध्ये 50% महिला आहेत. सो ऑब्व्हियसली 50% त्या डेव्हलपमेंटच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पण असल्या पाहिजेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. मॅम, माझा प्रश्न असा आहे की 2030 पूर्वी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल का? एक तर मी स्वतः या ओपिनियनची आहे, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की महिलांचे प्रश्न या फक्त महिला सोडवू शकतात असं नाही आहे. त्या प्रश्नांची जाणीव असणं गरजेचं आहे. महिलांचे प्रश्न तयार का होतात? ज्या वेळेला आपल्याला पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये समान वाटा मिळत नाही त्यावेळेला महिलांचे प्रश्न तयार होतात. जर एखादा मुख्यमंत्री महिलांना तितकं स्थान किंवा तितकाच आदर किंवा तितक्याच अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळत असतील तर ते महिला मुख्यमंत्रीच होणार आहे, तर असं त्याच्यामध्ये काही नसतं. मी स्वतः उलट मानते की जर मुलींना सिक्युअर राहायचं असेल, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, तर जास्ती आपल्याला मार्गदर्शन पुरुषांनाच करायचंय, कारण सिक्युरिटी कोणापासून हवी आहे. सो मी स्वतः या मताची नाहीये की आपल्याला मला अभिमानच वाटेल जर महिला मुख्यमंत्री झाले तर त्याचा काही हे नाही. म्हणजे महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे. आपल्या देशातल्या राष्ट्रपती ज्या होऊन गेलेल्या आहेत, प्रतिभाताई पाटील याही महाराष्ट्र भूमीतल्या आहेत. अनेक मंत्री सुद्धा महिला प्रतिनिधित्व, आज भारती पवार आहेत ते केंद्रामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री म्हणून करत आहेत. त्यांच्याकडे आरोग्य विभाग आहे. ज्याच्यामुळे साधारणपणे मलाही आवडेल महिला मुख्यमंत्री झाली तर. पण ही समज आपण ठेवणं की जर महिला मुख्यमंत्री झाली तरच महिलांचे प्रश्न सुटतील, ही समज मला असं वाटते कुठे ना कुठेतरी चुकीची आहे. माझ्या आधी महिला व बालविकासचे मंत्री लोढासाहेब होते, त्यांच्याही कार्यकाळात फार चांगलं काम झालं. पण आज मी एकमेव महिला मंत्री असल्यामुळे हे विभाग माझ्याकडे, प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर. नाहीतर मग ती टीका झाली असती की अरे एक महिला मंत्री असताना महिला व बालविकास विभाग पुरुषांकडे का. पण हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, मी जे मगासपासून म्हटलं
की 2030ला या कुंपणातून आपण बाहेर पडलं पाहिजे की महिला आहे ना, मग आपण तिच्याकडे जाऊया, तीच आपलं सोडवेल. हे पुरुष आहे ना, म्हणजे हे आपलं सोडवणार नाही. ज्या वेळेला त्या मेंटॅलिटीतून आपण बाहेर पडू त्यावेळेला 2030चं प्रॉपर विजन आपण ठेवू शकतो. की समृद्धी महामार्गामुळे सर्वच क्षेत्रांसाठी संधी कोणत्या निर्माण झाल्या? हे पहा, पूर्वी आता नॅशनल हायवेचं मोठं नेटवर्क आहे महाराष्ट्रामध्ये आणि नॉर्थ साऊथ ही कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे राज्यामध्ये, पण ईस्ट वेस्ट ही जी कनेक्टिव्हिटी होती म्हणजे फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी ही नव्हती. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आता ही जी कनेक्टिव्हिटी आहे फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी नागपूर ते मुंबई ईस्ट वेस्ट झाल्यामुळे या ठिकाणी कनेक्टिव्हिटी फास्ट झाल्यामुळे विकासाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर JNPTC कनेक्टिव्हिटी या महामार्गाची होते आहे. त्याच्यामुळं JNPT बंदराची आता जे काही शेतकऱ्याचा माल असेल तो फास्टेस्ट आता बंदरापर्यंत पोहोचेल. दुसरं असं की महामार्गाच्या बाजूने आम्ही 18 टाउनशिप डेव्हलप करतोय. एकूण आमचं नोटिफिकेशन 18 टाउनशिपचं निघालं आहे. एक टाउनशिप कमीत कमी 1000 हेक्टरची असेल. आता आपण न्यू औरंगाबादचा जेव्हा विचार करतो ते 1000 हेक्टरपेक्षा जास्त अशी ती न्यू औरंगाबादची टाउनशिप आहे. तर त्यापेक्षा जास्त मोठ्या अशा 18 टाउनशिप महामार्गाच्या बाजूने होत आहेत आणि त्यामुळे या टाउनशिपमध्ये वेगवेगळे उद्योग वाढीचे लागतील किंवा वेगवेगळे असे वेअरहाऊसेस कोल्ड स्टोरेज युनिट मोठ्या प्रमाणावर होतील. आणि आता जे काही इंडस्ट्रीचं सेंट्रलायझेशन झालेलं आहे हे ठराविक ठिकाणी म्हणजे मुंबई असेल किंवा औरंगाबाद MIDC असेल किंवा नागपूर बुटीबोरी असेल, तर हे इंडस्ट्रीचं जे काही सेंट्रलायझेशन होईल ते इंडस्ट्रीज या माध्यमातून डिसेंट्रलाइज होतील. म्हणजे या एक्सप्रेसवेच्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज वाढीला लागतील आणि प्रत्येक टाउनशिप जेव्हा डेव्हलप होईल तर या ठिकाणी रोजगार पण मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल प्रत्येक टाउनशिपमध्ये. या योगे साधारणतः एक 5 लाखाचा असा रोजगार पण उपलब्ध होईल. आणि अशा पद्धतीने संपूर्ण 10 जिल्ह्याचा म्हणजे हा महामार्ग 10 जिल्ह्यातनं जातो तर 10 जिल्ह्याचा विकास होईल. त्यासोबतच याला जे काही ॲडजॉइनिंग 14 जिल्हे आहेत याचा पण विकास साधला जाईल. जसं आपण म्हणतो की 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपल्याला वाटचाल करायची आहे हे सरकारने उद्दिष्ट ठेवलंय, तर त्याचा आणि पायाभूत सुविधांचा परस्पर संबंध नेमका आपण कसा सांगाल? पायाभूत सुविधा प्रकल्पाचा जर आपण आता विचार केला, मी तर MSRDC पुरतं जेव्हा सांगितलं आपल्याला की MSRDC मध्ये साधारणतः 1 ट्रिलियनच्या 3% एवढे प्रोजेक्ट आम्ही येणाऱ्या 10 वर्षात प्लॅन करतोय. बाकी पण अन्य पायाभूत सुविधाचे प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये. पायाभूत सुविधामध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमधले जे काही एक्सप्रेस कनेक्टिव्हिटी आहे त्यामध्ये आम्ही अग्रेसर आहोत. बाकी समजा तुमचे इरिगेशनचे प्रोजेक्ट्स असतील, पॉवरचे प्रोजेक्ट असतील, तर वेगवेगळे पायाभूत सुविधा पायाभूतचे जे आपण प्रकल्पाचा विचार केला तर महाराष्ट्राचा मोठा वाटा याच्यामध्ये निश्चित असणार आहे. आणि जेवढे आपण जास्त प्रोजेक्ट करू इन्फ्रास्ट्रक्चरचे तेवढं आपण त्याच्याजवळ जाऊ. म्हणजे जे काही आपल्याला ते उद्दिष्ट ठेवलेलं आहे समोर ते साध्य करण्यासाठी मदत होईल. जय महाराष्ट्र आयोजित व्हिजन 2030 पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, असोसिएट स्पॉन्सरशिप महाऊर्जा, सिडको आणि राजश्री लॉटरी, स्पेशल पार्टनर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. Powered by महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट लँडस्केप, असोसिएट स्पॉन्सर महाऊर्जा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, सिडको शहरांचे शिल्पकार, राजश्री लॉटरी, कधी कधी नशीबही आजमावून बघावं लागतं, स्पेशल पार्टनर MMRDA, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.